आजच्या दिवशी तरी माझ्या पोरीचा गळा भरलेला दिसला तर जरा कुठं आपण त्यांच्या तोलामोलाचं वाटू. अगदीच लंकेची पार्वती नको दिसायला माझी पोरगी. माझं बी दागिनं देणार आहे मी तिला घालायला, पण वाटलं तर शीतलचं वंचनचं बी द्या. आजच्या दिवशी जेडीने दागिने घातले तर चांगलंच आहे की. आणि शीतलला बी काय हरकत नसेल बघा. मी बोलतो तिला, थांबा आणतो दागिने. आणि हा जरा लवकर आणा बर का, आत्ता पाहुणं येतील. हा मम्मी कसली नालायकीस ग. अगं जेडी तुझ्या काय जीवाला हाडबीड, आईला असं बोलतीस वे. नाहीतर काय. अगं भाड्याने दागिने देता का म्हणली बाय. अगं जरा इमोशनल केलं. कसा चट गेला का नाही दागिना आणायला. शितले, माझ्या कपाटातनं दागिने घेऊन गेलीस ना, आता ज्या हातानं घेऊन गेलीस ना त्याच हातानं माझ्या हातात आणून देतीस का नाही बघच. दागिने पाहिजे होते. दागिने? अगं आईचे दागिने आणि तुझे बी. आमच्या दोघींचे बी होय. कशाला पण? आज जेडीला बघायला हर्षवर्धनची आई येणार आहे ना, तिच्या गळ्यात काहीतरी असलं म्हणजे आपली इज्जत जाणार नाही. म्हणून आत्तापुरते ना दागिने तिच्या गळ्यात असलेलं बरं. तुझे आणि आईची दागिने आज तिला घालली, म्हणजे कसं भैयाच्या आईसमोर जरा व्यवस्थित वाटेल ती. मग आम्ही तुला परत देतील. म्हणजे मलाच असं वाटतंय. तुम्हाला असं वाटतंय का मामींना असं वाटतंय? मामीने जरी सुचवलं असलं तरी ते का चुकीचं बोलतात का? आपल्या पोरीसाठी काही कमी पडू नये म्हणून त्यांना काळजी वाटते. तुम्हाला तर का नाही काय बी कळत नाही बघा. अहो जरा तरी विचार करा की आता एवढे सगळे दागिने त्यांच्या गळ्यात घातले तर समोरच्यांना काय वाटेल? लग्नात द्यायला ठेवलं तर असंच वाटेल ना. अहो तुम्ही काय मामीना साधं सुद्धा समजलात वय? माझ्याकडनं सगळे दागिने काढून घ्यायचे ना म्हणून चाललंय त्यांचं सगळं. असं काय म्हणते शितले? अगं आजच्या दिवसाचा तर प्रश्न आहे ना. आणि उलट मला काय म्हणत होते माहिती त्या, एका दिवसाच भाडं देते म्हणून. भाडं देतात. शितले एक दिवस द्यायला काय जाते तुला? हा तुला ना विश्वासच नाही माझ्यावर. माझ्यासाठी तरी देशील का? माझ्यापेक्षा दागिने महत्वाचे आहेत. तुमच्यापेक्षा कुठला बी दागिना महत्वाचा नाही मला. बर जा तुम्ही, देते मी मामीना दागिने. नक्की ना? देते म्हणलं ना. हा मामी दागिना पाहिजेत वय तुम्हाला? थांबा देतेच. पुष्पे, आवरले का सगळं? वय वय आवरलंय बघा, सगळं आवरलंय. जेडीचं बी आवरलंय. पण तरी पण बघ काय राहिलं नाही ना. अहो काय सुद्धा नाही राहिलं. जयश्री हे घ्या दागिना. शीतल, अगं हे काय एवढे दागिने कशाला बाहेर काढलेत? अहो कशाला म्हणजे जयश्रींसाठी. जयश्री हे घ्या. नाहीतर थांबा मीच घालते तुम्हाला. अगं पण एवढे दागिने कशाला? अहो मामा असं काय करताय? आता त्यांचं घरानं एवढं मोठं आहे, त्यांना बी कळलं पाहिजे ना की आपण बी काय कमी नाही. आणि ही काय काढलंस मधीच? हे माझं नाही, मामींचं म्हणणं आहे. पुष्पे, अगं तुला जरा तरी अक्कल आहे का नाही? अगं कशाला तिला एवढं सोनं घालायला होत्यास? अगं जरा विचार कर. आज जर त्यांनी सोन्यानं म्हटलेली एवढी पोरगी बघितली तर त्यांच्या तोंडाला पाणी सुटल. अगं अजून मागण्या वाटतील त्यांच्या डोसक्यात काय येते की नाही तुझ्या? नाहीतर काय, आता दाखवतानाच एवढं सोनं घातलं तर लग्नात अजून घाला म्हणतील. समाधान्या, तुला एक सांगून ठेवते बघ, पोरीचं लग्न ठरताना पोरीच्या बाळनं आपलं तोंड कायम पण ठेवायचं असतं बघ.
अगं जिजी पटतंय की तुझं मला. शीतल, तिला काय एवढं मडवायची गरज नाही. जा ते दागिने आत घेऊन जा, जिथं होते तिथं ठेव. मामी आता तुम्हीच सांगा. आता तुम्ही म्हणलात म्हणून मी सगळे दागिने घेऊन आले, पण आता जीजी आणि मामा असं म्हणतात तर नाही नाही, जा जा, ठेव जा, आत ठेव जा. जा, तिनं सांगितलं आणि तू घेऊन आलीस. हम्म. बोलत काय बसलोय, आपण आवरायला घेऊयात, चला. समाधान या, थांब मी पण तुला आवरू लागायचे. मम्मी अगं तू ठरवल्याप्रमाणे काय बी होत नसते बघ. ती शीतल तुला तर आता पक्का गोट्यातच झोपणार आहे बघ. अगं दमकी जरा, मला आज काय बोलता नाही आलं, पण असं किती दिसती दागिने तिच्याकडे ठेवती ना, बघूच. समाधान. अगं बोलत काय उभं राहिलाय, पाहुणं आलं वाटतं. अरे झाली का तयारी? हा पाहुणं वेळेला कोण नाही, आम्ही चालूय. पुष्पा अगं झाली का तयारी? काय मदत पाहिजे का? सगळं काम झाल्यावालाय वय तुम्ही, आता काय बी काम नाही राहिलं. ना बरं झालं तुम्ही आलात ते. माझ्या समाधानाला तेवढाच आधार वाटेल बघा. म्हणून तर आलोय. मामा सगळं रेडी ना? होय. बघ या न्यायी साहेब निघालेत, येतीलच इतक्यात. बर बर. नमस्कार, या आई साहेब. रामकृष्ण हरी. आमच्या गरीबाच्या घरी पहिल्यांदाच आलाय म्हणा तुम्ही. तुमच्या एवढं मोठं नाही, पण साधच आहे. या सोफ्यावर बसायचं का आम्ही? आपल्या मळ्यातल्या किसनगड्याकडे असाच आहे ना सोफा? शी आई साहेब. हर्षवर्धन बसा. जेडे बस बस. आई साहेब, कसा झाला तुमचा प्रवास? इथल्या इथं कसला आलाय प्रवास? अहो नाही, तसं नाही. आता त्या पुण्यावर आल्यात ना, म्हणून तो प्रवास कसा झाला असं म्हणलं मी. उत्तम झाला की. बरं काय घेणार तुम्ही? शीतल, जा ग, पाणी आण जा.